रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवसाचं विशेष असं महत्त्व आहे. आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित केला आहे. त्याचप्रमाणे गुरुवार हा भगवान बृहस्पती म्हणजेच गुरुग्रह श्रीहरी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे. असं मानलं जातं की या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची सोबत पूजा केल्याने इच्छित परिणाम प्राप्त होतात. मात्र गुरुवारी काही कामं चुकून देखील करू नयेत असं देखील मानलं जातं. सध्या मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे. मार्गशीर्ष हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. भगवान विष्णूसाठी माता लक्ष्मीसाठी हा महिना समर्पित आहे. या महिन्यामध्ये आपण मार्गशीर्ष गुरुवारी देवी लक्ष्मीचे व्रत करत असतो. घरामध्ये सुख शांती समाधान ऐश्वर्य लाभावं, घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहावा यासाठी मनोभावे महालक्ष्मीची गुरुवारी पूजा केली जाते. महालक्ष्मीचं व्रत केलं जातं. परंतु हे व्रत करत असताना आपल्याकडून कळत न कळत काही चुका होत असतात. तर या चुका कोणत्या आहेत, या दिवशी कोणती कामे कटाक्षाने करू नयेत अशी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारच्या दिवशी अशा काही गोष्टी केल्याने गंभीर परिणाम होऊ शकतात. त्या गोष्टी आपल्या हातून घडल्यास देवी लक्ष्मी कोपते, ज्यामुळे घरात आर्थिक संकटे निर्माण होऊ शकतात. तसेच नकारात्मक ऊर्जा व्यक्तीभोवती राहते. त्यामुळे अनेकांच्या मनामध्ये प्रश्न पडतो की मार्गशीर्ष गुरुवारी काय करावे आणि काय करू नये. मार्गशीर्ष गुरुवारी देवी लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते. या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, रोजची देवपूजा करून घ्यायची आहे आणि या दिवशी आपल्याला व्रताची मांडणी करायची आहे. व्रताची मांडणी तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सकाळी करू शकता किंवा तुम्हाला जर बाहेरगावी जावं लागत असेल, कामाला जावं लागत असेल तर तुम्ही संध्याकाळी देखील व्रताची मांडणी केली तरीसुद्धा चालेल. उपवास शक्य असेल तर करावा, परंतु ज्यांची तब्येत अजिबात ठीक नसते किंवा ज्यांना उपवास झेपत नाही अशाने फक्त व्रताची मांडणी केली, 2 वेळेस कथा वाचली तरी देखील माता लक्ष्मीची अखंड कृपा त्यांच्यावरती होते. या व्रताचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळू शकतं. आपली तब्येत व्यवस्थित नसेल, काही कारणास्तव उपवास करणं शक्य नसेल तरी देखील तुम्ही पूजा मांडणी करू शकता आणि सकाळ संध्याकाळी कथा आरती केली तरीसुद्धा चालेल. या दिवशी तुमचा उपवास असो किंवा नसो, व्रताची मांडणी तुम्ही अवश्य करा. या व्रताची कहाणी 2 वेळेस अवश्य वाचायची आहे. या दिवशी आपलं घर हे स्वच्छ असावं, कारण की माता लक्ष्मीला स्वच्छता आणि शांतता अतिप्रिय आहे. परंतु गुरुवारच्या दिवशी घराची साफसफाई किंवा कोणतंही साफसफाईशी संबंधित कार्य आपल्याला करायचं नाही, कारण की वास्तुशास्त्रामध्ये गुरु हा ईशान्य कोणाचा स्वामी मानला जातो. याचा संबंध मुलांशी येतो. या दिवशी साफसफाई केल्याने मुलांच्या प्रगतीत चुकीचा प्रभाव पडतो. त्यासाठी तुम्ही जर या दिवशी साफसफाई तुम्हाला करायची असेल तर त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला तुमचं घर हे पूर्णपणे साफ करायचं आहे. घराची फरशी पुसून घ्यायची आहे. मात्र गुरुवारच्या दिवशी आपल्याला फरशी पुसणे किंवा साफसफाई करणे अशी कामे करायची नाहीत. या दिवशी फक्त आपल्याला आपली जी रोजची झाडलोट आहे तेवढीच करायची आहे. अगदी अडगळ काढून किंवा साफसफाई, फरशी पुसणे, जाळजळमट काढणे असे कामे आपल्याला वर्ज करायचे आहेत. या दिवशी जिथे तुम्हाला पूजा मांडायची आहे तेवढी जागा हळदीच्या पाण्याने तुम्ही पुसून घ्यायची आहे. इतर फरशी पुसण्याची काहीही आवश्यकता नाही. आदल्या दिवशी तुम्ही स्वच्छता करून घेऊ शकता. संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस चुकून देखील या दिवशी आपल्याला झाडू मारायचा नाही. दिवे लागण्याच्या अगोदर तुम्हाला झाडू मारून घ्यायचं आहे, कारण की दिवे लागण्याच्या वेळेस जर आपण घरामध्ये झाडू मारला किंवा केर जर बाहेर काढला तर माता लक्ष्मी घरातून बाहेर निघून जात असते आणि घरामध्ये अलक्ष्मीचं वास्तव्य राहू शकतं. यासाठी या दिवशी चुकून देखील आपल्याला तिन्ही सांजेला लोटून काढायचं नाही, झाडू मारायचा नाही. गुरुवार हे महालक्ष्मीचं व्रत आहे. महालक्ष्मी ज्या घरामध्ये राहते तिथे सुख शांती असते, तसेच वास करत असते. म्हणून गुरुवारचं व्रत करताना किंवा तुमचा उपवास नसेल तरी देखील मार्गशीर्ष महिन्यामध्ये वादविवाद भांडणे करू नये. घरामध्ये उगाच तंटा करायचा नाही किंवा अशांततेचं वातावरण निर्माण होईल असं आपल्याला वातावरण करायचं नाही, कारण की संसार घर म्हटलं की भांड्याला भांडं थटतं. परंतु आपण अशी काही घरामध्ये जर अशांतता बाळगली तर अशा घरामध्ये माता लक्ष्मीचं वास्तव्य हे अजिबात होत नाही. यासाठी या दिवशी आपल्याला शांतता राखायची आहे. जरी आपल्याला क्रोध आला तरी क्रोधावर नियंत्रण ठेवून घरामध्ये शांतता राहील याची काळजी आपल्याला आवर्जून घ्यायची आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा मान राखा, त्यांची सेवा करा. जर तुम्ही ज्येष्ठ व्यक्तींचा अपमान किंवा सेवा करत नाही तर तुम्हाला या व्रताचं फळ मिळणार नाही. गुरुवारच्या दिवशी घरामध्ये मांसाहार अजिबात करू नये किंवा या दिवशी मद्यपान वगैरे करू नये. तुमचा उपवास असो किंवा नसो, या दिवशी चुकून देखील आपल्याला मांसाहार जो आहे तर तो करायचा नाही. तर बघा, संपूर्ण मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यामध्ये मांसाहार केला जात नाही, परंतु ज्याचे व्रत आहेत, उपवास आहे, त्यांनी शक्यतो या महिन्यात
महिन्यामध्ये मांसाहार करू नये, परंतु घरातील इतर व्यक्तींना मांसाहार करायचा असेल तर तुम्ही गुरुवार सोडून इतर दिवशी त्यांना करून देऊ शकता. परंतु गुरुवारच्या दिवशी घरामध्ये मांसाहार चुकून देखील करू नका. शक्यतो संपूर्ण महिना पाळण्याचा प्रयत्न करा. अनेक जण भूक भागवण्यासाठी तंबाखू चगळतात. उपवासाच्या वेळी ही चूक करू नका. व्यसनामुळे उपवास मोडतो. त्यासाठी या दिवशी व्यसन चुकून देखील करायचं नाही. गुरुवारचे व्रत उपवास करत असताना शारीरिक संबंध ठेवल्याने व्रताचे फळ मिळत नाही. त्यासाठी या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन अवश्य करावे, आवर्जून करावे. गुरुवारच्या दिवशी आपल्याला काळ्या रंगाचे कपडे चुकून देखील परिधान करायचे नाहीत, कारण की काळा रंग हा नकारात्मक शक्तीला ओढावून घेतो. कोणत्याही शुभ कार्यामध्ये काळा रंग वर्ज्य मानला जातो. यासाठी माता लक्ष्मीचा आपण हे व्रत उपवास करतो, तर अशा शुभ प्रसंगी आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाहीत. ऐवजी तुम्ही लाल, पिवळा, हिरवा अशा रंगाचे कपडे परिधान करू शकता. व्रत तुम्ही करत असाल, पूजा मांडणी करत असाल किंवा नसाल तरी देखील या दिवशी तुम्हाला काळ्या रंगाची साडी नेसायची नाही. विवाहित महिलांनी हातामध्ये हिरव्या बांगड्या, डोक्यावरती कुंकू, पायामध्ये जोडवे, गळ्यामध्ये मंगळसूत्र या सौभाग्यवर्धक ज्या वस्तू आहेत त्या घालण्याचा नक्कीच प्रयत्न करा, कारण की सुवासिनी महिलांनी असे व्रतवैकल्य करत असताना जर शृंगार केला तर विवाहाच्या संबंधित ज्या काही वस्तू परिधान केल्या तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होतो. अलीकडे ह्या सगळ्या ज्या काही अलंकार आहेत तर त्या घालण्याच्या पद्धती या मोडत चाललेल्या आहेत. तुम्ही कितीही वर्किंग असाल, काहीही करत असाल, सणावाराला किंवा असे व्रतवैकल्य करत असताना शक्यतो साडी नेसण्याचा प्रयत्न करावा. तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही चांगलं ट्रॅडिशनल वेअर करू शकता, परंतु पॅन्ट शर्ट घालून किंवा गाऊन घालून पूजा चुकून देखील करू नये. एखाद्याच्या कुंडलीमध्ये गुरुदोष असेल तर त्यांनी गुरुवारच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे. त्यानंतर भगवान विष्णूंची विधिवत पूजा करावी. विष्णू सहस्रनामाचे पठण आणि आरती केल्याने गुरुदोष दूर होतो आणि जीवनामध्ये मोठ्या समस्या देखील दूर होतात. गुरुवारी केस कापू नये, दाढी करू नये. शक्य असल्यास केसांना शॅम्पू किंवा साबण लावणे टाळावे. या दिवशी नख कापणे देखील टाळावं. गुरुवारच्या दिवशी केस आणि नख कापल्याने कुंडलीतील बृहस्पती कमजोर होतो, त्यामुळे कामात अनेक प्रकारच्या अडथळ्यांना सामोरं जावं लागतं. काही लोकांना संततीच्या संबंधित समस्यांना देखील सामोरं जावं लागतं. यासाठी या दिवशी केस, दाढी, नखे कापणे अवश्य टाळावे. विवाहित स्त्रियांनी या दिवशी केस धुणे टाळावे. तुम्ही म्हणाल की व्रत आहे, मग आम्ही केस कधी धुवावे? केस आदल्या दिवशी धुवावेत, परंतु तुम्हाला जर गुरुवारच्या दिवशी केस धुणं जर अनिवार्य असेल, म्हणजे जर तुमचं एखादं सुतक फिटत असेल, मासिक धर्माचा 5वा दिवस असेल, तुम्हाला जर केस धुवावेच लागत असतील तर केसांना थोडंसं दही किंवा तुम्ही थोडीशी हळद लावून केस धुवू शकता. परंतु या दिवशी शक्यतो केस धुणं टाळावे. तुम्ही बुधवारच्या दिवशी केस धुवून शुचिर्भूत व्हायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी फक्त स्नान करायचं आहे. स्नान करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही चिमूटभर हळद टाकू शकता, त्या पाण्याने स्नान करू शकता. परंतु विवाहित महिलांनी या दिवशी केस धुणं आवर्जून टाळायचं आहे. गुरुवारच्या दिवशी आपल्या घरामध्ये जर आपल्या दारामध्ये एखादा भिक्षुक येईल, एखादं जनावर आलं तर त्यांना तुम्हाला रिकाम्या हाताने पाठवायचं नाही. एखादं जनावर जरी आलं, एखादी गाई जरी आली तर गाईला तुम्ही एखादा चारा खायला घालू शकता किंवा चपाती, गूळ, भिजवलेली हरभऱ्याची डाळ किंवा एखादं केळ गाईला चारू शकता. शक्य असेल तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे, कारण की गुरुवारचा दिवस हा भगवान विष्णूंना अतिप्रिय आहे आणि गोमातेच्या पोट्यामध्ये 33 कोटी देवांचा वास असतो. तर या दिवशी तुम्ही जर गायींची अशी सेवा केली तर नक्कीच गुरुग्रह बलवान होतो आणि आपल्या आर्थिक समस्या या दूर होतात. या दिवशी तुम्हाला शक्य झालं तर घरामध्ये जी काही सुवासिनी येईल तिला हळदी कुंकू द्यायचं आहे. शक्य झाल्यास तुम्ही तिची ओटी देखील भरू शकता. जर तुम्हाला एवढं करणं शक्य नसेल तर घरामध्ये आलेली कुमारिका किंवा एखादी स्त्री असेल तर तिला तुम्ही हळदी कुंकू द्यायचं आहे, चहा पाणी करायचं आहे. काही जमलं नाही तर हातावर चिमूटभर साखर तरी ठेवावी. परंतु घरात आलेल्या स्त्रीला तुम्हाला असेच बाहेर जाऊ देऊ नका, कारण की महालक्ष्मी कोणत्याही रूपामध्ये तुमच्या घरामध्ये प्रवेश करू शकते. त्यासाठी ही एक चूक आपल्याला अजिबात करायची नाही. ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवारी भंगार कधीही विकू नये. असं मानलं जाते की गुरुवारच्या दिवशी भंगार विकल्याने घरातील सुख समृद्धी नष्ट होते. गुरुच्या अशुभ प्रभावामुळे कुटुंबाचे आरोग्य बिघडते आणि मुलांच्या शिक्षणावरती देखील विपरीत परिणाम होतो. त्यासाठी या दिवशी आपल्याला घरातील ज्या काही वस्तू तुम्ही बाहेर टाकायच्या असतील किंवा कचरा बाहेर टाकायचा असेल तर तो चुकून देखील घराबाहेर टाकू नका. गुरुवारच्या दिवशी पैशाचे व्यवहार करणे टाळावेत. या दिवशी कोणालाही उधार पैसे देऊ नये किंवा कोणाकडूनही कर्ज देखील घेऊ नये. असं केल्याने कुंडली
कुंडलीतील गुरुची स्थिती कमकुवत होते, त्यामुळे कुटुंबियांना पैशाच्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. या दिवशी कुणालाही पैसे उधार द्यायचे नाहीत किंवा कोणाकडूनही कर्ज देखील आपल्याला या दिवशी घ्यायचं नाही. या दिवशी तुमच्या घरामध्ये जर एखादी व्यक्ती ताक, दही अशा वस्तू मागण्यासाठी आली तर तुम्ही त्यांना चुकून देखील या वस्तू द्यायच्या नाहीत, कारण की दही, ताक अशा ज्या वस्तू आहेत तर त्या माता लक्ष्मीशी संबंधित आहेत. त्यासाठी तुमच्या घरी एखादी व्यक्ती घरामध्ये विरजण मागायला आली तर चुकून देखील तुम्हाला या वस्तू त्या दिवशी कोणालाही द्यायच्या नाहीत, कारण की यासोबत आपली लक्ष्मी देखील निघून जाते. त्यासाठी गुरुवारच्या दिवशी दूध, दही, ताक किंवा पांढऱ्या वस्तू जसे की तांदूळ असेल, इतर पूजेसंबंधित काही साहित्य असेल, ते साहित्य देखील तुम्हाला चुकून देखील कोणालाही द्यायचं नाही. गुरुवारच्या दिवशी उपवास केल्यानंतर तुम्ही दूध आणि फळे खाऊन उपवास करू शकता, परंतु ज्यांना दूध आणि फळे खाऊन उपवास करणं शक्य नाही त्यांनी उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास केला तरीसुद्धा चालेल. उपवास सोडण्यापूर्वी तुम्हाला एक घास म्हणजे एक ताट तुम्हाला गोघास म्हणजे गायीसाठी काढून ठेवायचं आहे. जेव्हा आपण उपवास सोडणार त्या अगोदर म्हणजे संध्याकाळी देखील तुम्ही देवी लक्ष्मीची कथा आरती करायची आहे. त्यानंतर तुम्ही जो देवीला महानैवेद्य दाखवलेला आहे, म्हणजे जे काही तुम्ही जेवण बनवलेलं आहे त्यामध्ये शक्यतो कांदा, लसूण याचा वापर करायचा नाही. तामसिक आहारांचा वापर न करता आपण सात्विक असं भोजन तयार करायचं आहे. भोजनाचा नैवेद्य आपल्याला देवीला दाखवायचा आहे. देवीला नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला एक ताट गायीसाठी काढायचं आहे. तुम्हाला जर त्या दिवशी गायीला देणं शक्य असेल तर त्या दिवशी द्या, किंवा तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी देखील गायीला घास देऊ शकता, परंतु गायीला एक घास काढायचा आहे आणि त्यानंतरच आपण जे देवीसाठी नैवेद्य ठेवलं आहे तर ते अन्न खाऊन तुम्हाला उपवास तुम्ही सोडू शकता. जर तुमचा मासिक धर्म असेल यावेळी उपवास तेवढा करायचा आहे. तुम्ही कथा फोनवरती ऐकू शकता किंवा इतर कोणाकडून वाचायला सांगून ती ऐकू शकता, परंतु हे व्रत करत असताना जी पूजा मांडणी करावी लागते ती तुम्ही स्वतः करू नये. घरातील इतर व्यक्तींना जर शक्य असेल तर त्यांनी स्नान केल्या तुम्हाला स्पर्श न करता किंवा घरातील इतर वस्तूंना स्पर्श न करता त्यांनी पूजा मांडणी करून घ्यावी. तुम्ही दिवसभर उपवास केला तरीसुद्धा चालेल, फक्त पूजा मांडणी करायची नाही. कथा इतरांकडून तुम्ही वाचून घेऊ शकता. सुतकामध्ये कोणतीही पूजा केलेली जात नाही. पूजा करणं हे वर्ज मानलं जातं. गुरुवारच्या दिवशी कलश सजावट करत असताना आपण काही चुका चुकून देखील करायच्या नाहीत. कलश सजावट तुम्ही जर करणार असाल तर कलशामध्ये पाणीच आपल्याला भरायचं आहे. बरेच जण काय करतात, कलशामध्ये तांदूळ भरून त्यावरती मुकुट जो आहे तर तो मुकुट ठेवला जातो, परंतु बघा त्याला मुकुट असं म्हटलेलं आहे, म्हणजे तो फक्त मुखवटा आहे. जो काही देवी आहे तर ती देवी नारळाच्या स्वरूपामध्ये आहे, तर नारळाच्या स्वरूपामध्ये कलशाच्या स्वरूपामध्येच देवी स्थापन होणार आहे. फक्त आपण जे काही वस्त्र किंवा जे काही मुखवटा घातलेला आहे तो फक्त एक दिखावा आहे. त्यासाठी कलश आपल्याला योग्य रीतीने भरायचा आहे. खाली आपल्याला तांदूळच ठेवायचे आहेत. हवं तर तुम्ही तांदळाचं स्वस्तिक किंवा रास किंवा अष्टदल कमल काढू शकता. त्यावरती कलश ठेवायचा आहे. कलशाच्या गळ्याला लाल धागा गुंडाळून घ्यायचा आहे. कलशावरती 8 ठिकाणी आपल्याला हळदी कुंकवाची बोटे उठवायची आहेत. 8 ठिकाणी म्हणजे अष्टलक्ष्मीचा घरामध्ये वास राहावा यासाठी 8 ठिकाणी आपण बोटे उठवावेत. लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच नव्हे तर त्यासाठी सुख, शांती, समाधान, ऐश्वर्य, आयु, आरोग्य असतं. त्यासाठी आपल्याला अष्टलक्ष्मीने घरामध्ये वास करावा. त्यासाठी 8 ठिकाणी आपल्याला हळदी कुंकवाची बोटे उठवायची आहेत. कळशाच्या गळ्यापर्यंत येईल इतपत पाणी त्यामध्ये घालायचं. हळदी कुंकू, एक फूल, थोड्याशा अक्षता, दुर्वा, 1 रुपयाचं नाणं, सुपारी घालायची आहे. त्यामध्ये 5 ठिकाणच्या म्हणजे 5 फूल आणि फळझाडांची डहाळे आपल्याला घालायचे आहेत. 5 फळ किंवा फुलझाडांचे डहाळे नाही भेटले तर तुम्ही प्रत्येकी 5-5 पाने देखील घेऊ शकता. त्यानंतर त्यावरती श्रीफळ ठेवायचं आहे. श्रीफळ ठेवत असताना आपण जो नारळ घेतलेला आहे त्या नारळाची शेंडी वरच्या बाजूने येईल अशा प्रकारे नारळ ठेवायचा आहे. नारळाला देखील हळदी कुंकू लावायचं आहे. तुम्ही नारळाला मुखवटा आणि कळशाला वस्त्र घालू शकता. ही पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी उचलायची आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला स्नान करायचं आहे. त्यानंतर देवीसमोर आपल्याला दिवा लावायचा आहे. शक्यतो दिवा रात्रभर राहील असा दिवा तुम्ही देवीसमोर लावावा. नाही जर तुम्हाला शक्य झालं तर सकाळी दिवा मावळला असेल तर तुम्ही दिवा पुन्हा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर या दिवशी अगरबत्ती आपल्याला लावून घ्यायची आहे. देवीजवळ आपल्याला म्हणजे कळशावरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे. जी काही तुम्ही पूजा मांडलेली आहे त्यावरती हळदी कुंकू व्हावं. शक्य असल्यास नैवेद्य दाखवावा.
तुम्ही साखरेचा नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालेल. त्यानंतर देवीकडे आपण क्षमा प्रार्थना करायची आहे, कारण की क्षमा प्रार्थना करावी लागते. आपल्या हातून ज्या काही कळत नकळत चुका झाल्या असतील तर त्याला मला क्षमा कर असं देवीला सांगायचं आहे. मी पूर्ण भक्तिभावाने तुझी सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु माझ्याकडून काही चुका झालेल्या असतील तर ते पोटात घे. माझं हे भोळं भाबडं व्रत तू मान्य करून घे, अशी आपण देवीला प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर आपण थोडा वेळ थांबायचा आहे. त्यानंतर अक्षता घ्यायच्या आहेत. त्या अक्षता आपण या सर्व पूजेवरती टाकायच्या आहेत. आगमन पुनरागमन असं सांगायचं आहे. त्यानंतर लगेचच पूजा काढू नका. थोड्या वेळानंतर तुम्ही एक 10 मिनिटानंतर पूजा काढायची आहे. पूजा काढत असताना जे काही कलशामध्ये पाणी आहे तर ते संपूर्ण घरभर शिंपडायचं आहे. उरलेलं पाणी तुळस सोडून इतर झाडांमध्ये घालायचं आहे. त्यानंतर जे 5 डहाळे आहेत तर ते 5 दिशांना टाकले जातात. तुम्हाला जर तुमच्या घराबाहेर जागा नसेल, घराच्या 4 कोपऱ्यामध्ये ठेवा. त्यानंतर तुम्ही ते डहाळे उचलून तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये किंवा तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाच्या बुडकाशी टाकू शकता. जे नाशवंत वस्तू आहेत, फुलं, विड्याची पानं, ते तुम्ही पुन्हा एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये किंवा निर्माल्यामध्ये टाकू शकता, किंवा तुम्ही एका मोठ्या झाडाच्या बुडक्यामध्ये टाकलं तरी देखील चालेल. यानंतर जे काही आपण तांदूळ घेतलेले असतील, देवीचं वस्त्र किंवा विडा घेतलेला असेल तर हे तुम्हाला पुढच्या वेळेस तेच वापरायचं आहे. जो नारळ आहे तो देखील आपल्याला 4ही गुरुवारी एकच नारळ वापरायचा आहे. तांदूळ देखील तुम्ही पुन्हा पुन्हा वापरू शकता. नारळाला तडा जाऊ नये यासाठी तुम्ही नारळ एखाद्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये ठेवला तरी देखील चालेल. कारण की काय होतं, बऱ्याच वेळा महिनाभर हा नारळ ठेवायचा तर बऱ्याच जणांच्या नारळाला तडा जातो. नारळाला तडा जाऊ नये म्हणून त्यासाठी तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये किंवा एखाद्या दुसऱ्या तांब्यामध्ये हा नारळ थोडासा बुडवून ठेवला तर त्या नारळाला देखील तडा जाणार नाही. या काही गोष्टींची काळजी घेऊन आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत जे आहे तर ते करायचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय माता लक्ष्मी.